सर्वांना जय भीम नमो बुद्धाय। तर आजचा आपला विषय आहे कुशल कर्म करणारा नेहमीच आनंदी असतो। कुशल कर्म म्हणजे पुण्य कर्म, बरोबर। तर जो कुशल कर्म करतो तो नेहमी आनंदी असतो आणि जो अकुशल कर्म करतो तो नेहमी दुःखी असतो, आनंदी नसतो। म्हणून आपण अकुशल कर्म करत असायला पाहिजे की कुशल कर्म करत असायला पाहिजे? कुशल कर्म करणार तर आपण सुद्धा नेहमी आनंदी असणार। आणि आजची आपली ही गोष्ट आहे उपासिका सुमन देवीची गोष्ट। सुमन देवी उपासिका होती, तिची आजची आपली ही गोष्ट आहे। गाथा क्रमांक 18 धम्मपदामध्ये म्हटलेली आहे, इध नंदती पेय नंदती कत्तपुय्यो उभयत्थ नंदती पुय्यं मे कत्तंती नंदती भियो नंदती सुग्ग तिग्गो। ह्या गाथेचा अर्थ अशा प्रमाणे आहे, कुशल कर्म करणारा मनुष्य दोन्ही ठिकाणी आनंदित होतो, ह्या लोकात सुद्धा आणि इहलोकात सुद्धा, परलोकात सुद्धा। आता जिवंत असताना पण आणि मेल्यानंतरही दोन्ही ठिकाणी काय होतो? कुशल कर्म करणारा मनुष्य आनंदी होतो। या इहलोकातही आणि परलोकातही, ह्या दोन्ही लोकातही कुशल कर्म करणारा मनुष्य आनंदित होतो। मी कुशल कर्म केले असा विचार करून तो आनंदी तर होतोच। आपण सुद्धा एखादा जर कुशल कर्म केला तर आपल्याला खूप आनंद होते। तर मी कुशल कर्म केले असा विचार करून तो आनंदी तर होतोच, परंतु सुगती प्राप्तीने तो अधिकच आनंदी होतो। कुशल कर्म केल्यामुळे त्याला सुगतीला प्राप्ती होते आणि सुगती प्राप्तीमुळे तो अधिक आनंदी होतो। श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असताना अनाथ पिंडकाची सर्वात लहान मुलगी सुमन देवी, जेव्हा भगवान श्रावस्तीमध्ये जेतवन विहारामध्ये विहरत होते, राहत होते, तेव्हा त्यांनी अनाथ पिंडकांची सर्वात लहान मुलगी होती सुमन देवी, हिला उद्देशून भगवंतांनी ही गाथा म्हटलेली आहे। दररोज 2000 भिक्खूंना श्रावस्तीच्या एक महादानी श्रेष्ठी अनाथ पिंडक आपल्या घरी भोजनदान करीत असे। जो श्रावस्तीचा एक महादानी श्रेष्ठी होता अनाथ पिंडक, अनाथ पिंडकचे नाव होते सुदत्त, परंतु तो महादानी होता आणि अनाथांना दान देणारा होता, म्हणून त्याचे नाव पडले अनाथ पिंडक। आणि अनाथ पिंडक काय करायचा? श्रावस्तीमध्ये भिक्खूंना दररोज 2000 भिक्खूंना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रित करायचा, भोजनदान द्यायचा। त्याचप्रमाणे जवळजवळ तेवढ्याच भिक्खूंना श्रेष्ठ उपासिका विशाखा सुद्धा भोजनदान करीत असे। आणि दररोज 2000 भिक्खूंना श्रेष्ठ उपासिका विशाखा होती, जिने पूर्वाराम विहार बनवला होता आपला हार विकून। 9 कोटीचं तिने आपला हार विकलं होतं आणि त्या हार विकून त्या किमतीने तिने विहारासाठी जागा घेतली होती। तर ही विशाखा माता, तर ही सुद्धा 2000 दररोज भिक्खूंना 2000 भिक्खूंना दररोज भोजनदान करायची। भिक्खूंच्या भोजनाची काळजी वाहण्यासाठी अनाथ पिंडकाने त्याची सर्वात मोठी मुलगी महासुभद्राला नेमले होते। आता 2000 भिक्खूंचा रोजचं भोजन बनवायचं म्हटलं तर त्यांची पूर्ण जबाबदारी आणि देखरेख करायचं, तर ह्याची जबाबदारी अनाथ पिंडकाची सर्वात मोठी मुलगी होती, जिचे नाव होते महासुभद्रा। तर ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी कुणाला देण्यात आली? तर महासुभद्राला देण्यात आली। तिने मनापासून भिक्खूंच्या भोजनाची काळजी वाहिली आणि ती महासुभद्रा मनापासून भिक्खूंच्या भोजनाची काळजी करायची व त्याचा परिणाम म्हणून तिला लवकरच श्रोतापत्ती फल प्राप्त झाले। आणि ती दररोज जे 2000 भिक्खूंचं भोजनदान त्यांच्या घरी राहायचं, तर ती त्यांच्या भोजनाची काळजी वाहत होती। दररोज मनापासून तिने काळजी केली म्हणून तिला लवकरच श्रोतापत्ती फल प्राप्त झाले। काही दिवसानंतर तिचे लग्न होऊन ती आपल्या पतीच्या घरी नांदायला गेली। काही दिवसानंतर काय झाले? तिचे लग्न झाले आणि ती लग्न झाल्यानंतर आपल्या पतीच्या घरी गेली। नंतर अनाथ पिंडकाने त्याची लहान मुलगी चुल्ल सुभद्रा हिला भिक्खूंच्या भोजनाची काळजी वाहण्यास नेमले। आता ही महासुभद्रा लग्न झाल्यावर आपल्या पतीकडे चालली गेली, तर मग भोजनाची जबाबदारी आता कुणावर देण्यात येणार? तर जी महासुभद्रावरून
लहान मुलगी होती, तिचे नाव होते चुल्ल सुभद्रा. दुसऱ्या नंबरची मुलगी चुल्ल सुभद्रा. हिला भिक्खूंच्या भोजनाची काळजी वाहण्यास नेमले. तिनेही आपल्या मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून आपले कर्तव्य नीट बजावले. आणि हे चुल्ल सुभद्रा होती, हिने सुद्धा खूप छान तऱ्हेने आपल्या बहिणीप्रमाणेच, जशी तिची बहीण महासुभद्रा भगवंत म्हणजे भिक्खूंच्या भोजनाची काळजी घ्यायची, त्याचप्रमाणे चुल्ल सुभद्राने सुद्धा आपली रिस्पॉन्सिबिलिटी पूर्णपणे छानपणे पार पाडली व तिलाही लवकरच श्रोतापत्तीफल प्राप्त झाले. आणि अशाप्रमाणे तिला सुद्धा लवकरच श्रोतापत्तीफल प्राप्त झाले. लग्नानंतर ती पण आपल्या पतीच्या घरी नांदायला गेली. आणि हे चुल्ल सुभद्राचं सुद्धा काही दिवसानंतर लग्न जुळलं आणि लग्नानंतर ही सुद्धा आपल्या पतीकडे नांदायला गेली. नंतर अनाथपिंडकाने आपली सर्वात लहान मुलगी सुमन हिला भिक्खूंच्या भोजनाच्या व्यवस्था ठेवण्याची कामी नियुक्त केले. आता दोन्ही मुली महासुभद्रा आणि चुल्ल सुभद्रा ह्या दोघांचेही लग्न झाले आणि हे आपल्या पतीकडे गेल्या. तर मग भिक्खूंच्या भोजनाची जबाबदारी आता कोण घेणार? तर म्हणून सुमन, जी सर्वात लहान मुलगी होती अनाथपिंडकाची, सुमन हिला भोजनाची जबाबदारी देण्यात आली. तिनेही नियमित व मनापासून भिक्खू संघांची उत्तम सेवा केली. आणि ही जी होती सुमन देवी, हिने सुद्धा नियमितपणे आणि खूप मनापासून भिक्खू संघांची नियमित सेवा केली आणि लवकरच हिला सकृतागामी फल प्राप्त झाले. आणि अशा प्रकारे हे सुमन देवीला लवकरच सकृतागामी फल प्राप्त झाले. निर्वाण फल प्राप्तीची 4 अवस्था आहेत. निर्वाणाचे जे फल प्राप्त करण्याची अवस्था आहेत ते 4 अवस्था आहेत. तर पहिला आहे श्रोतापत्ती फल, दुसरा आहे सकृतागामी, तिसरा आहे अनागामी आणि चौथा आहे अर्हत. पहिला श्रोतापत्ती फल, दुसरा सकृतागामी, तिसरा अनागामी आणि चौथा आहे अर्हत. मात्र सुमन लग्न न करता कुमारिकाच राहिली आणि सुमनने लग्न काही केलं नाही. तिला सकृतागामी फल प्राप्त झालं होतं आणि तिने लग्न नाही केलं आणि ती कुमारिकाच राहिली. परंतु भिक्खूची सेवा करता करता निर्वाणाचे दुसरे फल सकृतागामी फल तिने प्राप्त केले. आधी तिने श्रोतापत्ती फल प्राप्त केले आणि भिक्खूंची सेवा करता करताच निर्वाणाचे दुसरे फल सकृतागामी फल तिने प्राप्त केले. एके दिवशी अनाथपिंडकाला बातमी कळली की सुमन अचानक मरणाची घडी मोजत आहे. आणि एके दिवशी काय झालं, अनाथपिंडकाला बातमी कळली की जी त्याची मुलगी आहे लहान सुमन, ही मरणाची घडी मोजत आहे. तो जेवणाच्या खोलीतून धावत आला व मुलीला विचारले. आणि तो जेवणाच्या खोलीतून बाहेर आला आणि मुलीला विचारलं त्यांनी की माझ्या प्रिय मुली सुमन, तुझी प्रकृती कशी काय आहे? आपल्या मुलीला विचारतो अनाथपिंडक की माझ्या प्रिय मुली सुमन, तुझी प्रकृती कशी काय आहे? सुमन उत्तरली, माझ्या प्रिय लहान बंधू. सुमन उत्तरली आपल्या वडिलांना, ती काय म्हणते, माझ्या प्रिय लहान बंधू तू काय म्हणालास? माझ्या प्रिय लहान बंधू तू काय म्हणालास? अनाथपिंडक म्हणाला, माझ्या प्रिय मुली तू असंबद्ध बोलत आहेस, तू घाबरलेली आहेस काय? आणि अशा प्रकारे अनाथपिंडक म्हणतो की माझ्या लहान मुली, माझ्या प्रिय मुली तू असंबद्ध बोलत आहेस, तू घाबरलेली आहेस काय? त्यावर सुमन उत्तरली, माझ्या प्रिय लहान बंधू. त्यावर अनाथपिंडकाची मुलगी उत्तरली, सुमन, माझ्या प्रिय लहान बंधू, मी असंबद्ध बोलत नाही व मी घाबरलेली सुद्धा नाही. मी असंबद्ध बोलत सुद्धा नाही आणि मी घाबरलेली सुद्धा नाही. असे बोलता क्षणी ती मरण पावली. एवढं बोललं तिने आणि ती मरण पावली. जरी अनाथपिंडकाने श्रोतापत्ती फल प्राप्त केले होते तरी मुलीच्या मरणाने त्याचा शोक अनावर झाला. अनाथपिंडकाने सुद्धा श्रोतापत्ती फल प्राप्त केले होते तरी सुद्धा मुलीच्या मरण्याच्या शोकाने तो अनावर झाला. आणि जेव्हा मुलीच्या अंत्यविधी पार पडल्यानंतर तो भगवंताकडे गेला. आणि जेव्हा त्याच्या मुलीची अंत्यविधी पार पडल्या तेव्हा मग तो अनाथपिंडक भगवंताकडे गेला. भगवंताकडे जाऊन तो खूप रडू लागला. भगवंताकडे गेला अनाथपिंडक आणि रडू लागला. तेव्हा बुद्ध त्याला म्हणाले, अनाथपिंडका, तू एवढा दुखी कष्टी होऊन का बरं रडत आहेस? बुद्धांनी त्याला विचारलं
की अनाथपिंडका तू एवढा दुखी कष्टी होऊन का बरं रडत आहेस? अनाथपिंडक म्हणाला, भगवान माझी मुलगी सुमन मरण पावली आहे. आणि अनाथपिंडक भगवंतांना सांगतो की भगवान माझी मुलगी सुमन मरण पावली आहे. भगवान म्हणाले ठीक, परंतु प्रत्येकाला मरण अटळ आहे. भगवान म्हणाले ठीक आहे, परंतु प्रत्येकाला मरण अटळ आहे. जो जन्माला आलेला आहे तो मरणासाठीच जन्माला आलेला आहे. ज्याचा जन्म झालेला आहे तो आज ना उद्या मरणारच आहे. यावर अनाथपिंडक म्हणाला, होय भगवान, ते मला माहीत आहे. यावर अनाथपिंडक म्हणतो, होय भगवान, मला माहिती आहे, परंतु माझी मुलगी अतिशय नम्र आणि प्रामाणिक होती. परंतु माझी मुलगी सुमन अतिशय नम्र आणि प्रामाणिक होती, परंतु ती मरतेवेळी मला शुद्धीवर आढळली नाही. आणि ती जेव्हा मरत होती तर मरत्या वेळेस ती मला शुद्धीवर काही आढळली नाही. ती माझ्याशी विसंगत बोलत होती. आणि अनाथपिंडक भगवंतांना सांगतो की मरते वेळेस ती मला काही शुद्धीवर आढळली नाही आणि ती माझ्यासोबत विसंगत बोलत होती. ती मला लहान बंधू म्हणून संबोधित होती आणि ती मला वारंवार लहान बंधू म्हणून संबोधित होती. मी तिला विचारलं, मुली तू घाबरलेली आहेस काय? आणि मी तिला विचारलं की मुली तू घाबरलेली आहेस काय? त्यावर ती म्हणाली, नाही लहान बंधू, मी घाबरलेली नाही. आणि जेव्हा मी तिला विचारलं तू मुली तू घाबरलेली आहेस का, त्यावरती पुन्हा म्हणू लागली की नाही लहान बंधू, मी घाबरलेली नाही. असे म्हणून तिने लगेच देहत्याग केला. एवढी ती बोलली आणि असे म्हणून तिने लगेच देहत्याग केला. मरतेवेळी तिच्या ह्या विसंगत बोलण्याने मी दुःखी व कष्टी झालेलो आहे. जेव्हा ती मरतेवेळी तिने हे जे विसंगत बोलली ती माझ्यासोबत, ह्याच्यामुळे मी खूप दुःखी आणि कष्टी झालेलो आहे. म्हणूनच मी रडत आहे आणि म्हणूनच मी रडत आहे. यावर भगवान म्हणाले, महादानी अनाथपिंडका, तू दुःखी होऊ नको. यावर भगवान त्याला सांगतात, महादानी अनाथपिंडका, तू एवढा दुःखी होऊ नकोस. तुझी मुलगी विसंगत असे काहीच बोलली नाही. तुझी मुलगी विसंगत असे काहीही बोलली नाही. यावर अनाथपिंडक म्हणाला, भगवान, मग ती जे बोलली ते आपणास विसंगत वाटत नाही काय? यावर अनाथपिंडक म्हणतो भगवंतांना की भगवान, मग ती जेही बोलली ते आपल्याला विसंगत वाटत नाही काय? त्यावर भगवान म्हणाले, नाही, कारण निर्वाण मार्गावर चालत असताना ती तुझ्यापेक्षा एक पाऊल पुढे होती. यावर भगवान त्याला सांगतात की निर्वाण मार्गावर चालत असताना ती तुझ्यापेक्षा एक पाऊल पुढे होती. तू तर श्रोतापत्ती फल प्राप्त केला होता आणि तिने सकृतागामी फल प्राप्त केले होते. तिने निर्वाणाची दुसरी अवस्था म्हणजे सकृतागामी फल प्राप्त केले होते. सुमन जी होती तिने निर्वाणाची दुसरी अवस्था म्हणजे सकृतागामी फल प्राप्त केले होते. तर तू अजून पहिल्याच अवस्थेत श्रोतापत्ती फलास उभा आहेस आणि तू अजून पहिल्याच अवस्थेमध्ये श्रोतापत्ती फलामध्येच उभा आहेस. आणि म्हणून तिने तुला लहान बंधू म्हणून संबोधित केले आणि म्हणूनच ती तुला लहान बंधू म्हणून संबोधित करीत होती. त्यावर अनाथपिंडक म्हणाला, भगवान, हे खरे आहे काय? त्यावर अनाथपिंडक भगवंतांना विचारतो, भगवान, हे खरे आहे काय? भगवान म्हणाले, होय अनाथपिंडका, हेच खरे आहे. आणि शिवाय तिने मरणानंतर तुषिता देवलोकात पुनर्जन्म घेतलेला आहे. ती मरण तर पावलेली आहे आणि तिने आता तुषिता देवलोकांमध्ये तिचा पुनर्जन्म झालेला आहे. म्हणून तू दुःखी होऊ नकोस. तिचा आता तुषित देवलोकामध्ये पुनर्जन्म झालेला आहे. त्यावर अनाथपिंडक म्हणाला, भगवान, माझी मुलगी ह्या इहलोकात फारच आनंदित होती, तशीच ती परलोकातही आनंदी असेल. त्यावर अनाथपिंडक म्हणतो भगवंताला की भगवान, माझी मुलगी ह्या इहलोकामध्ये तर खूप आनंदी होतीच होती, परंतु ती आता परलोकात सुद्धा आनंदित असेल. कारण मरणानंतर तिने देवलोकात जन्म घेतलेला आहे. कारण मरणानंतर तिने देवलोकात जन्म घेतलेला आहे तर देवलोकामध्ये आनंदित असेल. त्यावर भगवान म्हणाले, अनाथपिंडका, गृहस्थ असूनही जे अप्रमादात जीवन जगतात ते इहलोकी आणि परलोकीही आनंदित होतात. त्यावर भगवान अनाथपिंडकाला म्हणतात, अनाथपिंडका, जे लोक गृहस्थ असूनही अप्रमादात जगतात
ते ह्या लोकात सुद्धा आणि परलोकात सुद्धा आनंदित होतात असे म्हणून भगवंतांनी ही गाथा उच्चारलेली होती। आणि आजचा आपला विषय होता कुशल कर्म करणारा नेहमीच आनंदी असतो। याप्रमाणे सुमन देवीने कुशल कर्म केलं तर तिला ह्या लोकात सुद्धा ती आनंदित होती आणि जेव्हा मेली, जेव्हा ती मरण पावली तेव्हा तिचं तुळशीत देवलोकामध्ये पुनर्जन्म झाला आणि ती तिथे सुद्धा आनंदित असणार। अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती उपासिका सुमन देवीची गोष्ट। तर आपण सुद्धा काय करत असायला पाहिजे, कुशल कर्म करत असायला पाहिजे। कुशल कर्म करू तर आपल्याला इथे सुद्धा आनंदी राहू आपण आणि परलोकात गेल्यानंतर सुद्धा आपण खूप आनंदित राहू। म्हणून अकुशल कर्माकडे न वळता आपण कुशल कर्मच करणार। साधू साधू साधू।